बॅक टू वर्क. परत एकदा माझ्या शाळेत SIWS तिथे मी ज्युनियर टू 10th पास आउट केले. तिथे चाललोय परत एकदा ॲज अ कोरिओग्राफर. झिंक आहे जे झुंबा शिकवतात आणि त्याच्या अंडर मी ट्रेन होणार आहे, शिकणार आहे, बिकॉज खूप गरज आहे मला. लेट रिअलाइज झालं आफ्टर IKF. मला रिअलाइज झालं की शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. माझं टार्गेट आहे की मी माझा बड्डे 16 मे 2026 पर्यंत चॅनल मॉनिटाईज झाला पाहिजे. तुम्हाला गोष्ट ब्लॉग बघून सोडू नका, स्टार्ट टू एंड बघा, सारखं बघा. जे तुम्हाला पार्ट आवडतो ते पण बघा, पण सारखं ब्लॉग बघा. बिकॉज वॉच टाइम पण मॅटर करतात, व्ह्यू पण मॅटर करतात, लाईक पण मॅटर करतात, सबस्क्राईब पण मॅटर करतात, हर एक चीज मॅटर करता है भाई. Sharing stage with him is a pleasure. Wow, it's a wonderful experience over here. मला ना ते बेंचमार्क सेट करायचं आहे की हा पण एक करिअर ऑप्शन आहे. याच्यामुळे पण तुम्ही इन्कम करू शकता, फेमस होऊ शकता, तुमचे ड्रीम्स पूर्ण करू शकताय. काय चाललंय मंडळी, मी तुमचा लाडका भाऊ सिद्धार्थ. कसे आहेत सगळे? मला माहिती आहे सगळे मजेत असणार. ऑलवेज मी हसत हसत मोठ्या आवाजाने आणि मी चेहऱ्यावर स्माइल ठेवतो. त्याच्या मागे खूप मोठा रिझन, बिकॉज आय वॉन्ट की जे पण माझे ब्लॉग बघताय त्यांचा जर मूड किंवा डे खराब जात असेल तर माझा ब्लॉग बघून चांगला जाईल. यू विल एक्सचेंज युअर एनर्जी. गॉट इट? सो गुड मॉर्निंग ऑल. आय एम बॅक टू वर्क. परत एकदा माझ्या शाळेत SIWS तिथे मी ज्युनियर टू 10th पास आउट केले. तिथे चाललोय परत एकदा ॲज अ कोरिओग्राफर. म्हणून ॲप्रिशिएट करूया नको करू, मला स्वतःला प्राऊड फील होतं की आय एम गोईंग बॅक. चाललोय परत प्रॅक्टिस घ्यायला मुलांना ॲन्युअल डेसाठी. सो विश मी लक, गिव्ह मी पॉझिटिव्ह एनर्जी. सो जस्ट पोचलो मी स्कूलमध्ये अँड मीट माय स्टुडंट. क्यूट मुलं आहेत आणि मस्त त्यांनी छान कॉपरेट करताय डान्स. यू एक्साइटेड टू सी माय चिल्ड्रन्स? दे आर माय चिल्ड्रन्स. येस. सो काउंट ऑफ 3, 2, 1. Sound! Good. Slow. Good. त्यासाठी वन्स मोर येईल का पण तुम्ही स्कूलला रिप्रेझेंट केले. समजलं? तुमच्यावरती हायलाइट असेल, तुम्ही ना मेन असताल ऍक्ट. सरांना पण तेच बोललो मी, तुमची अनाउन्समेंट पण चांगली होणार. तेवढा तुम्हाला इम्पॅक्ट सोडायला लागेल की तुम्ही विनर्स आहेत. समजलं? आगे जा, थोड़ा आगे जा, आगे जा, आगे जा, आगे जा, आगे जा, आगे जा, आगे जा. चल. ऍक्च्युली मी घरी गेलो अँड खूप उशीर झालेला. सो मी फोनला चार्ज लावला, फ्रेश झालो, जेवलो, थोडासा नॅप घेतला अँड फोन जसा चार्ज झाला सो गेट बॅक टू वर्क. ठाण्याला चाललोय. मीन्स तो प्रोफेशनल झिंक आहे जे झुंबा शिकवतात आणि त्याच्या अंडर मी ट्रेन होणार आहे, शिकणार आहे, बिकॉज खूप गरज आहे मला. लेट रिअलाइज झालं आफ्टर IKF. मला रिअलाइज झालं की शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे.
सो खूप इन्व्हेस्ट करतोय मी, वेळ, टाइम, मनी. रिझल्ट नक्की भेटला पाहिजे. की तिकीट काढलं पण तिकीट चेक करा. गोरेगाव लागले ब्रो. सो मला वेट करायला लागेल पनवेलची वाशीची कोणती पण भेटल्यावर. आणि मी कुर्ला टू ट्रॅव्हल करणार, सानपाडा नाही. इकडनं कुर्ला जाणार आणि कुर्ल्याने ठाण्याला जाणार. ॲज युजल ट्रेन लेट. मी तर लेट असतो, ॲक्सेप्ट करतो. पण ट्रेन लेट आहे हे कोण ॲक्सेप्ट करणार मला सांगा. ना थोडं आतमध्ये जा ना, थोडं आतमध्ये जा ना. कुर्ल्याला उतरायचं ना, टाइम आहे मित्र. खूप एक मिनिट. इथेच असे आलेत तर कुर्ल्यामध्ये काय होणार आणि ठाण्यामध्ये काय होणार, सो हे कॅप्चर करायचं होतं. एवढे सगळे लोक कुर्ल्यासाठी कुर्ला स्टेशनला उतरणार आहेत. अँड चॅलेंजिंग स्टेशन आहे ॲक्च्युली. कुर्ल्यामध्ये उतरणंच खूप कठीण आहे. आराम से रे, ये गिरो मत रे. लोकांचा माइंडसेट मला माहित नाही की लोकांना वाटतं ही आयुष्याची लास्ट ट्रेन आहे. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही माझे ब्लॉग बघताय त्याच्यानंतर पण ट्रेन येतात. आणि ही हॅबिट झाली. ठाण्याच्या ट्रेनमध्ये पण, विरारच्या ट्रेनमध्ये पण, दादर स्टेशनमध्ये पण, कुर्ला स्टेशनला मध्ये पण, ते लोकांना ना उतरायला चढायला एवढी गर्दी करतात ना, भिकाऱ्यासारखी करतात. लिटरली भिकारी. आणि मला ना राग येतो लगेच. आता आपण जाऊया 1 नंबर प्लॅटफॉर्मला. तिथे ते खतरनाक गर्दी. बाय हे माझ्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ट्रेन हॅज अराइव्ह. बाय फट्यार रश. प्रयत्न करूया 7:30च्या अगोदर पोहोचायचा ठाण्याला. तिथून लोकेशन खरंच खूप लांब आहे. एन्जॉय आणि रश दाखवायचा प्रयत्न होता, पण मला वाटते लोक घाबरले. मी आल्यानंतर लोक घाबरले. लोक प्रेमाने चढले, प्रेमाने उतरले. असंच जर नेहमी असते तर मला पण बरं वाटेल. सी रश कमी आहे ट्रेनमध्ये, जास्त रश नाही. मला आवडतं ज्यावेळेस लोक प्रेमाने उतरतात आणि प्रेमाने चढताय. दादाला फोन लावतो आणि त्याला एक्झॅक्ट लोकेशन घेतो आणि प्रयत्न करतो की 7:30 पर्यंत पोहोचू. तर मला मिस नाही करायची क्लास. दादाने मला 2 ऑप्शन दिले, तर बस और रिक्षा. तुम्हाला माहिती आहे मला बसचा फोबिया आहे. सो म्हणून रिक्षा. आणि लोकेशन लांब पण आहे, 30-40 मिनिट्स, आणि तिथून पण वॉकिंग आहे आणि आपल्याला लवकर पण पोचायचं आहे. सो रिक्षा इज द बेस्ट ऑप्शन. रिक्षासाठी खूप मोठी लाईन, खूप म्हणजे खूप मोठी लाईन. की मी ठाण्याला सेकंड टाइम आलो आहे. लहानपणी आलो असेल तर एवढं आठवण नाही मला, बट लास्ट मी 2 वर्षापूर्वी आलेलो. एक इव्हेंट केलेला मी आणि माझा मित्र होता अनुराग. आम्ही दोघं आलेलो. होळीचा इव्हेंट होता, त्यासाठी आलेलो आम्ही इथे. इथे खूप मोठा फेस्ट होतो. ठाण्याला सांगतो तुम्हाला, खूप मोठा फेस्ट होतो होळीचा. आणि खूप पॉश एरिया, मस्त एरिया. माझं टार्गेट आहे की मी माझा बड्डे 16 मे 2026 पर्यंत चॅनल मॉनिटाईज झाला पाहिजे, तुम्हाला माहिती. सो मी तर मेहनत करतोय, तुम्ही पण सपोर्ट करा, असंच प्रेम करा. हा ब्लॉग एंड पर्यंत बघा, खूप मजा येणार तुम्हाला. खूप मजा येणार. लिख केलो. आणि आज 1 डिसेंबर आहे, लास्ट मंथ ऑफ 2025. बट 1 तारीख आहे. 1 तारीख कधी पण रिस्टार्ट असते. तुम्ही स्टार्ट फ्रेश करा. आणि सकाळपासूनच फ्रेश चाललाय भाई. ब्लॉग फुल डे ब्लॉग बनणार आहे भाई. कॅच ये क्या, तुम्हाला घरी बसून फक्त ब्लॉग बनायचा, पूर्ण ब्लॉग बघा. आणि अजून एक गोष्ट, ब्लॉग बघून सोडू नका, स्टार्ट टू एंड बघा, सारखं बघा. जे तुम्हाला पार्ट आवडतो ते पण बघा, पण सारखं ब्लॉग बघा. बिकॉज वॉच टाइम पण मॅटर करतात, व्ह्यू पण मॅटर करतात, लाईक पण मॅटर करतात, सबस्क्राईब पण मॅटर करतात. हर एक चीज मॅटर करता भाई. ओके, आय लव्ह यू गाइस. हाय बोलतो बोल. सो अर्धा तास होऊन गेला आणि अजून 15 ते 20 मिनिटं बाकी आहेत. खरंच खूप लांब लोकेशन आहे. मी एवढी मेहनत करतोय, तुम्ही पूर्ण व्हिडिओ तर बघितलंच पाहिजे बा. तुम्हाला 40 to 45 मिनट्स रिक्शा में ट्रैवल कर रहा है, तो ये वीडियो तो पक्का देखने का है. ये एकदम खतरनाक है. एंड रिक्षा वाले दादा बोलताय की आज 1 तारीख आहे म्हणून ट्रॅफिक नाही एवढी.
नंतर बोलतात की 1 ते 1.5 तास लागतो, बरोबर ना? आणि कडक रिक्षा चालवत ना दादा, ते फ्लट मारताय ना, मला 11 वर्ष जाणं. एक्सक्यूज मी अंकल, ऊपर जाने का रास्ता कैसा है? ये वाला आगे से, ये वाला ना चलेगा, थँक यू. सो 2 तास ट्रॅव्हल करून आलोय, ते पण शिकायला आलोय. शिकवायचं असतं तर बात वेगळी, शिकायला आलो. ही डेडिकेशन आहे ना माझ्यावर. Keep watching. Had a wonderful experience over here. You can see the studio. खूप छान वाईब आहे इथला, खूप छान एनर्जी एक्सचेंज होते. क्राऊड जेवढा खूप छान वाईब आहे. तुम्हाला भेटवणार प्रमोद सर आहे सर, द वंडरफुल आर्टिस्ट अँड हाऊस डान्सर. वाव गाईस, वाव, इट्स फील गुड, वर्थ इट फील होत आहे. 2 तास ट्रॅव्हल करून आलो, आज शिकायला आलो, अँड आय विल नोटीस ईच अँड एव्हरीथिंग. सगळ्या गोष्टी नोटीस करतोय, कशी क्लास घ्यायची, काय बोलायचं, कसं शिकवायचं, पद्धत, स्टाईल, बिहेवियर, नेचर. वाव, एव्हरीथिंग आय हॅव लर्न. टोटली वर्थ इट क्लास. आणि मी एवढा दम लागला, मला हार्टबीट खूप फास्ट झाली बिकॉज मला स्टॅमिना प्रॉब्लेम आहे, मला दम लवकर लागतो. बट अ वंडरफुल एक्सपिरियन्स ओव्हर हिअर, फील वर्थ इट, ब्लेस. मी सांगू नाही शकत मला किती मस्त वाटतं. फीलिंग डॅम. अँड दिस इज प्रमोद सर. Hi. Salute. बोलायची गरज नाही, इट्स वंडरफुल, इट्स डॅम गुड. वाव वाव, खूप छान, खूप छान. शेअरिंग स्टेज विथ हिम इज अ प्लेजर. वाव, इट्स अ वंडरफुल एक्सपिरियन्स ओव्हर हिअर. These guys are wonderful. मी सांगतो, इंडिया खूप वरती जाणार आहे काही वर्षात, बिकॉज इंडियामध्ये एवढे टॅलेंटेड लोक आहेत ना, आय एम टेलिंग यू. अँड माझ्या अराउंड तर सगळे टॅलेंटेड आहेत. यू गाईज, आय एम टेलिंग यू,
मी झुंबा शिकतो याच्या मागे मोठी कारण आहे. बिकॉज मला शिकायचं आहे खूप. डान्सचे पण व्हेरियस स्टाईल शिकायचे आहेत. झुंबा शिकायचा आहे, योगा शिकायचा आहे, क्रॉसफिट. अशी कुठली गोष्ट नाही जी सिद्धार्थला येत नाही असं झालं पाहिजे. समजलं? गॉट इट? प्रतीक दादा. हा प्रतीक दादा आहे. आय एम टेलिंग यू, ही इज वंडरफुल. थँक्यू सो मी ज्या पण लोकांच्या अराउंड आहे ना ते खूप टॅलेंटेड आहे. अरे आणि काही दिवसात आपला इंडिया ना सगळं टॉपवरती असेल. बिकॉज वी हॅव अ गुड ह्युमन बिंग आर्टिस्ट. वाव. नाईस, थँक्यू सो मच. आय विश की तुम्ही हा क्लास अटेंड केला असता. तुम्हाला कळली असती वाईब काय. आय एम मिसिंग माय RX बिकॉज इथे मीटरवाले बोलताय की अप्रॉक्स 170 to 250 रुपीज जाणार. त्याच्यामुळे RX नाही आहे. ठाणे स्टेशन पासून 40 to 50 मिनिट्स लांब आहे लोकेशन. बट चालेल, थोडा स्ट्रगल करायला लागेल. शाहरुख खानचा डायलॉग बोललेला तुम्हाला माहिती आहे ना, नींद खाना पानी सब छोड़ना पड़ेगा, कुछ पानी के लिए कुछ खोना पड़ेगा एंड अंत में सब अच्छा होगा. अगर अच्छा नहीं है तो वो अंत नहीं है, क्योंकि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 1 डिसेंबर खूप छान गेलाय. तर मला वाटतंय डिसेंबरचा महिना पण खूप छान जाईल आणि 2026 पण खूप छान जाईल. वाव. आणि हा पूर्ण दिवस खूप हेक्टिक होता. मला रेस्टच नाही भेटली. आणि आता चार्जिंग पण खूप कमी आहे आणि उद्या परत शाळेत जायचं शिकवायला. सो आय एम रिअली सॉरी. आता ब्लॉग संपवायला लागेल. सो तुम्हाला कसा ब्लॉग वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. अँड गाईज, कोणतेही आर्ट, आपली सोसायटी माहिती आहे, आपल्या सोसायटीमध्ये बोलतात फक्त एज्युकेशन करा, डान्समध्ये काय आहे. बट आय एम नॉट अगेन्स्ट दॅम. मी एज्युकेशन पण ड्रॉप केलेलं आहे, परत चालू केलंय. अँड त्यासोबत डान्स करतो बिकॉज व्हॉट आय लव्ह मी ते करणार. कोणच नाही थांबू शकत मला. समजलं? मला ना ते बेंचमार्क सेट करायचं आहे की हा पण एक करिअर ऑप्शन आहे. याच्यामुळे पण तुम्ही इन्कम करू शकताय, फेमस होऊ शकताय, तुमचे ड्रीम्स पूर्ण करू शकताय. सो कसा वाटला ब्लॉग कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अँड भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे टू स्टे बक. तुमचं काम काय? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे पीस, स्टे बक.